ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम ह्रीं महालक्ष्मी देव्याय नमः। उद्यापासून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला सुरुवात होत आहे। यावर्षी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत हे 5 गुरुवार करायचे आहे। पहिला गुरुवार हा उद्या म्हणजे 14 डिसेंबर 2023, दुसरा गुरुवार 21 डिसेंबर 2023, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर 2023, चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024 आणि पाचवा गुरुवार 11 जानेवारी 2024 या दिवशी उद्यापन म्हणजेच पाचवा गुरुवार आहे, आपल्याला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 5ही गुरुवार या व्रताची पूजा मांडणी करायची आहे। पूजा व्रतविधी काय आहे, मांडणी कशी करावी, त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहेत याची आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री लक्ष्मी देवीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात, त्यांना उत्तम फळही मिळते। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं आहे असं सांगितलं आहे। जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे। कोणताही महिना म्हणजे मराठी महिना, जसं की चैत्र आहे, वैशाख आहे, ज्येष्ठ आहे, अशा कुठल्याही मासातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। काही भाविक तर दर महिन्याचे व्रत करण्याचे ठरवून सतत 1 वर्षभर हे व्रत चालू ठेवतात। प्रथम आपण पाहून घेऊया की या लक्ष्मी व्रताचे नियम आणि पूजाविधी काय आहे ते। या व्रताच्या पूजा नियमाचा व्हिडिओ या आधीच आपल्या चॅनलवर आला आहे, तरी पण काही नवीन व्ह्यूअर्ससाठी मी हे नियम अगदी थोडक्यामध्ये पुन्हा एकदा सांगते। तर जो व्रत करणारा व्यक्ती आहे, म्हणजे ती स्त्री असो, कुमारिका असो, पुरुष असो, कोणीही असो, तर त्या व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे व निर्मळ अंतःकरणाने पूजाविधी करावा। दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री भोजन करायचं आहे। या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल, म्हणजे तुमचा मासिक धर्म असेल किंवा सोयरसुतक असेल, तर काय करायचं, तर दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही पूजा किंवा आरती करून घेऊ शकता, तुम्ही फक्त उपवास धरायचा आहे। एकादशी, शिवरात्र या अन्न उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आणि आरती करायची आहे। पूजा व्रतविधी झाल्यानंतर आपल्याला कहाणी बोलायची आहे, ऐकायची आहे। व्रतपूजा कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारांना बोलवायचं आहे। संध्याकाळी गायीची पूजा करायची आहे व आपण जो देवीसाठी नैवेद्य करणार आहोत त्याच नैवेद्यामधला गोग्रास आपल्याला गायीला द्यायचा आहे। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनींना अथवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यायची आहे। आता व्रतकथेची प्रत कधी द्यायची, तर तुम्ही हे व्रत जर पहिल्यांदाच करत असाल, हे तुमचं व्रत करण्याचं पहिलंच वर्ष असेल, तरच तुम्हाला ह्या व्रतकथेची पुस्तकं द्यायची आहेत। काय होतं माहिती आहे का, प्रत्येक वर्षी आपण जर व्रतकथेची पुस्तकं देत गेलो तर घरामध्ये ही पुस्तकं खूप साठत जातात। कारण हे बघा, प्रत्येक घरी आपल्याला हळदी कुंकवाला बोलवलं जातं। सुवासिनी ही हळदी कुंकवाला कधीच नाही म्हणत नाही, ती प्रत्येक घरी हळदी कुंकवाला जर गेली तर प्रत्येक घरातून एक व्रतकथेचं पुस्तक घरी गोळा होईल। अशा पुस्तकांचं आपण काय करू शकतो, म्हणूनच ज्यांचं पहिलंच वर्ष आहे हे व्रत करायचं त्यांनीच फक्त व्रतकथेची पुस्तकं द्यायची आहेत। तसेच उद्यापनाच्या दिवशी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र किंवा दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे व यानंतरच आपण भोजन करून आपलं उपास सोडायचा आहे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर ही काही तुम्ही पाळू शकता किंवा 1 महिना तुम्ही हे व्रत पाळून शेवटच्या गुरुवारी तुम्ही ह्याचं उद्यापन करू शकता। प्रथम आपण बघूयात या पूजेसाठी काय साहित्य लागतं ते। हे बघा, इथे सर्व पूजेसाठी साहित्य घेतलेलं आहे। प्रथम मी दाखवते, फुलं आपल्याला लागणार आहेत, नागिणीची पानं, हळदी कुंकू, अक्षता आणि साखर, लाल वस्त्र जे आपण पाटावर अंथरणार आहोत, देवीसाठी वस्त्र जे कलशाला घालणार आहोत, तसेच त्याबरोबर इथे गुळ खोबरं, गणपती बाप्पासाठी नैवेद्य, तसेच सुट्टे पैसे, विड्यावर ठेवायला खारी, खोबरं, बदाम,
तसेच आपण गणपती म्हणून सुपारीची पूजा करणार आहोत. एक विड्यावर सुपारी ठेवण्यासाठी आणि एक कलशामध्ये ठेवण्यासाठी अशा 3 सुपाऱ्या लागणार आहेत. त्याचबरोबर इथे माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे, तुम्ही फोटो घेतला तरी चालेल. तुमच्याकडे जर कवड्या, श्रीयंत्र, शंख, कमळगट्ट्याची माळ हे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, नसेल तरी चालेल. नारळ लागणार आहे. तुम्हाला जर मुखवटा आणि सजावट आवडत असेल तर ते घेऊ शकता आणि अर्थातच पाण्याने भरलेला कलशाचा आपल्याला तांब्या हवा आहे. तर हे सर्व साहित्य आहे. आता आपण पूजा मांडणार आहोत. पूजा मांडण्यासाठी इथे पाटावर मी लाल वस्त्र अंथरलं आहे. पाटासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे. पाटाच्या खाली पाट मांडताना त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर प्रथम आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण दीपपूजन करून घेणार आहोत. आपण आपल्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दीपपूजन करायचं आहे. दीपपूजन झाल्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी जोडीचं पान ठेवते. या जोडीच्या पानावर आपल्याला प्रथम अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षताला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना करणार आहोत. तर त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम गम गणपतये नमः हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला आधी शुद्ध पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे व पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करून आपल्याला ही सुपारी गणपती बाप्पा म्हणून त्या पानावर स्थापित करायची आहे. गणपती बाप्पाची सुपारी पानावर स्थापित केल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे. सुपारीला हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे व गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व ही मार्गशीर्षाची पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला नमस्कार करून साकडं घालायचं आहे. इथे मी तांदूळाच्या साहाय्याने अष्टदल कमळ काढून घेतलेलं आहे. त्या कमळावर आपल्याला आता हळदी कुंकू प्रथम वाहून घ्यायचं आहे व त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. तिथे आपल्याला कलश स्थापित करायचा आहे. या कलशाला हळदी कुंकवाच्या साहाय्याने असे 5 नाम ओढून घ्यायचे आहेत. कलशामध्ये पाणी आहे. या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे सुपारी, त्याचबरोबर पैसा, अक्षता, हळद कुंकू आणि फूल हे सर्व कलशामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कलशामध्ये साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये नागिणीची पानं लावून घ्यायची आहेत. कलशाला इथे 5 पानं नागिनीची आपण त्याच्या मुखाशी लावणार आहोत. नागिनीची पाने नसतील तर तुम्ही इथे आंब्याची डहाळही वापरू शकता. अशा प्रकारे त्याच्या देठाची बाजू ही पाण्याच्या आतमध्ये ठेवून आपल्याला त्याच्यावर नारळ स्थापित करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फक्त नारळ ठेवून कलश स्थापन करून त्याची पूजा अर्चना केली तरी चालेल. बहुतेकांना जर तुम्ही जॉबला असाल, तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फक्त कलश स्थापन केला तरी चालू शकतो. आणि जर तुम्हाला हौस असेल, देवीला नटवायचं असेल तर अशा प्रकारे देवीला मुखवटा, साडी, दागिने तुम्ही नक्कीच देवीच्या कलशाला घालू शकता, कारण देवी ती प्रसन्न दिसते. असा कलश स्थापन केल्यानंतर आता आपल्याकडे जी महालक्ष्मीची मूर्ती आहे त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही फोटोही तिथं व्यवस्थित पुसून, पंचामृताने पुसून आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने पुसून आपण तिथे ठेवू शकता. मूर्तीला आपल्याला ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशा पद्धतीने गायत्री मंत्र म्हणून किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणत म्हणत लक्ष्मी देवीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालून आपल्याला देवीचा अभिषेक हा संपन्न करायचा आहे. देवीचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर देवीला व्यवस्थित वस्त्राने पुसून जोडपानावर आपल्याला देवीला स्थापित करायचं आहे. त्यासाठी देवीसमोर इथे जोडपान ठेवून त्याच्यावर आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षतांना नेहमीप्रमाणे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्या हळदी कुंकू वाहिलेल्या अक्षतांवर आपल्याला देवी लक्ष्मी स्थापित करायची आहे. अशा प्रकारे देवी लक्ष्मी स्थापित केल्यानंतर देवीला गंध, हळद, कुंकू लावून आपल्याला तिची पूजा करायची आहे. त्याचबरोबर देवीला अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे.
अशा प्रकारे पंचोपचारे आपल्याला देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा आपण अभिषेक केला त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राचा अभिषेक करून आपल्याला श्रीयंत्रही देवीसमोर स्थापित करायचं आहे. ते श्रीयंत्रही आपल्याला नागिणीच्या जोडपानांवर स्थापित करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे तुम्हाला श्रीयंत्र अभिषेक केल्यानंतर स्थापित करायचं आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल काही हरकत नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांनी मात्र नक्कीच पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवू शकता. अशा प्रकारे श्रीयंत्राची पूजा आपल्याला पंचोपचारे पूर्ण करायची आहे. श्रीयंत्राची स्थापना झाल्यानंतर आपल्याला त्याला जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर तीही तुम्हाला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला देवीच्या आवडीच्या ज्या कवड्या आहेत जर तुमच्याकडे असतील तर त्याही आपल्याला पूजेमध्ये मांडायच्या आहेत व त्याचीही आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने देवी लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सर्व आपण ह्या पूजेमध्ये मांडणार आहोत. यामध्ये शंख आहे, इथे मी शंखाचीही पूजा केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही देवीला तुमच्या हौसेप्रमाणे तुम्ही नटवू शकता, सजवू शकता. तसेच देवीच्या ह्या बाजूला आपल्याला 5 फळं मांडून घ्यायची आहेत. तसेच आपण जी व्रतकथा वाचतो त्या व्रतकथेच्या पुस्तकाचीही आपल्याला पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर गजांत लक्ष्मी हत्ती असेल तर त्याचीही तुम्ही पूजेमध्ये मांडणी करू. अशा प्रकारे देवीची पूजा संपन्न झाल्यानंतर देवीला पंचामृताचा किंवा खडीसाखरेचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला व्रतकथा वाचायची आहे. व्रतकथेचं वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला देवीचा अष्टाक्षरी मंत्र म्हणायचा आहे. तसेच ओम ऐं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा त्याचा म्हणजे 1 माळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा जप झाल्यानंतर श्री लक्ष्मी अष्टक आणि श्री लक्ष्मी देवीची आरतीही तुम्हाला म्हणायची आहे. अशा प्रकारे व्रतकथा, आरती, मंत्र आणि अष्टक म्हणल्यानंतर आपली ही पूजा पूर्ण संपन्न होते. ही पूजा सकाळी तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी. तुम्हाला सकाळी वेळ नसेल तुम्ही संध्याकाळी पूजा करू शकता. जर तुम्ही ही पूजा मांडणी आणि व्रतकथा वगैरे जर सकाळी वाचणार असाल तर संध्याकाळी पुन्हा दिवाबत्तीच्या वेळी तुम्हाला देवीची पूजा अर्चना करून देवीला धूपदीप दाखवायचा आहे व आपण जो संध्याकाळी उपास सोडण्यासाठी जे भोजन बनवणार आहोत त्याचा नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे. काही लोक सकाळी पूजा मांडतात आणि संध्याकाळी व्रतकथा आणि आरती करतात. तसंही केलं तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा 5ही गुरुवार आपल्याला पूजा मांडणी करायची आहे व शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.